साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहे समर्थ साई रेसिडेन्सी 6 मजली रेरा रजिस्टर इमारत। तुमच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करणार। साईट पत्ता समर्थनगर रेल्वे स्टेशन नजीक, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग। रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धनचे सुपुत्र आणि भारतीय सैन्यातील 17 मराठा लाईट इन्फंट्रीचे खंबीर जवान दिनेश रामचंद्र सावंत हे सलग 30व्या वर्षी प्रदीर्घ देशसेवेनंतर सन्मानाने सेवानिवृत्त झाले। या निवृत्तीनिमित्त डोंबिवलीत त्यांच्या भव्य मिरवणुकीसह जंगी नागरी सत्कार सोहळा पार पडला। श्रीवर्धन तालुक्यातील वाकलघर गावचे सुपुत्र दिनेश रामचंद्र सावंत यांनी 1996 मध्ये भारतीय सेनेत प्रवेश केला होता। 17 मराठा रेजिमेंटमध्ये सेवा बजावत त्यांनी देशाच्या विविध आव्हानात्मक सीमांवर अहोरात्र रक्षण केलं। 31 जुलै 2026 रोजी ते सैन्य दलातून सेवामुक्त झाले। त्यांच्या गौरवशाली सेवापूर्तीचे औचित्य साधून रविवारी 4 ऑगस्ट 2026 रोजी डोंबिवली शहरात त्यांच्या नागरी सत्काराचा सोहळा आयोजित करण्यात आला होता। सुशोभित वाहनातून दिनेश सावंत यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली। घोषणांनी संपूर्ण डोंबिवली परिसर दुमदुमून गेला होता। या जंगी सोहळ्याला भारतीय सैन्यातील अनेक माजी सैनिक विशेषत्वाने उपस्थित होते। वाकलघर ग्रामविकास मंडळ मुंबईचे अध्यक्ष आणि कार्यकारिणीचे सदस्य, क्षत्रिय मराठा समाजाचे अध्यक्ष किशोर राऊत, सावंत परिवार तसेच मोठ्या संख्येने नातेवाईक, ग्रामस्थांनी या सोहळ्याला हजेरी लावली। सैनिकांना शाल व श्रीफळ देऊन सन्मानित केलं। या संपूर्ण सोहळ्याचं नियोजन अभय शेलार, संजय पवार, योगेश पवार, संदीप ओमले, मयूर शेलार, संदेश ओमले, राजेश ओमले, विनय पवार आणि राकेश ओमले यांनी केलं होतं। 30 वर्षांच्या देशसेवेनंतर मायभूमीत परतलेल्या या वीर जवानाचा सत्कार करताना संपूर्ण उपस्थितांचे डोळे अभिमानाने भरून आले होते।